केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल इंधनाच्या दिशेने भारत पुढे जात असल्याची माहिती दिल्यानंतर इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा पुढील व्हिडिओसाठी। या व्हिडिओमध्ये एका कारच्या पेट्रोलच्या टाकीच्या झाकणाजवळ मोठ्या संख्येने मुंग्या लागल्याचं दिसतायत। हा व्हिडिओ सिक्कीममधील असल्याचा दावा केला जातोय। त्यानंतर सोशल मीडियामध्ये युजर्समध्ये चर्चा सुरू झाली की भारतात वापरले जाणारे E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल मुंग्यांना आकर्षित करत का आहेत। काही जणांनी असा दावा केला की इथेनॉल ऊसापासून तयार होत असल्याने त्यात साखरेचा अंश शिल्लक राहतात आणि त्यामुळे मुंग्या पेट्रोलकडे येतात। भारतात सध्या E20 पेट्रोलचा वापर वाढतोय। E20 म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यांचं मिश्रण। इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार केले जाते। मात्र इथेनॉल तयार करण्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम इंधनामध्ये साखर किंवा गोड पदार्थ शिल्लक राहत नाही। त्यामुळे पेट्रोल गोड असल्यामुळे मुंग्या येतात हा दावा चुकीचा ठरतो। मुंग्यांना खरंच आवडते का इथेनॉल? फॅक्ट चेकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार मुंग्या थेट पेट्रोलमधील इथेनॉल खाण्यासाठी आकर्षित होतात असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीयेत। मात्र काही कीटकांना किण्वन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या वासांकडे आकर्षण असू शकते। फळे कुजताना किंवा आंबताना तयार होणारे विशिष्ट रासायनिक संकेत काही कीटकांना अन्नाचा स्रोत असल्याचा संकेत देऊ शकतात। पेट्रोल टाकीजवळच का दिसतात मुंग्या? वाहनांच्या फ्युएल कॅपजवळ पेट्रोल किंवा इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वाफा बाहेर पडू शकतात। तसेच झाकणाच्या आसपास धूळ, ओलावा किंवा इतर सेंद्रिय पदार्थ जमा झाल्यास मुंग्या त्या भागात येऊ शकतात। त्यामुळे व्हायरल व्हिडिओ मागील मुंग्यांचा संबंध फक्त E20 पेट्रोलमधील साखर याच्याशी जोडणं योग्य नाही। व्हायरल व्हिडिओमध्ये पेट्रोल टाकीजवळ मुंग्या दिसत आहेत हे सत्य आहे। मात्र E20 पेट्रोलमध्ये साखर असल्यामुळे मुंग्या आकर्षित होतात हा दावा दिशाभूल करणारा आहे। इथेनॉलचा विशिष्ट वास, किण्वनांशी संबंधित रासायनिक संकेत आणि वाहनांचा फ्युएल कॅप जवळील परिस्थिती यामुळे मुंग्या त्या भागात जमा झाला असण्याची शक्यता आहे। E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मुंग्या थेट इंधन खाण्यासाठी येतात असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची तथ्य पडताळणी करणं महत्त्वाचं आहे।